ठाण्यातील भारत गॅस एजन्सीची असलेल्या साई शुभम गॅस सर्व्हिसेसकडून ग्राहकांना उद्धट वागणूक देण्यात आली आहे। आनंदनगरमध्ये ही गॅस एजन्सी आहे। इथले कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणाने वागत असल्याची तक्रार आहे। मराठीत बोलणार नाही, हिंदीत बोलणार असं मगरुरीनं सांगत तुमच्यात हिंमत असेल तर सरकारला जाऊन सांगा असं आव्हान त्यांनी दिलं। गॅस बुकिंग होत नसल्यानं ग्राहक एजन्सीकडे गेले होते। उत्तर नीट मिळत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। तुम्ही मराठीत नाही बोलणार, नाही बोलणार, तुम्ही काय बोलतोय? मराठी नाही बोलणार, काय करायचं कर। तुम्ही काय बोलता? मराठी नाही बोलणार, काय करायचं कर। काय बोलला तुम्ही? तो शब्द बोला पहिला। ते नाही, ते काय बोलताय? तो मराठी नाही बोलणार, तुला काय करायचं कर। बघू ना काय करायचं कोणतं। तो काय ती काय बोलते मॅडम? काय विचारलं? आम्ही उपाशी मारायचं का? आम्ही उपाशी मारायचं का? उपाशी मारायचं का? या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, नेमकं काय? मराठीतला बोलणार, नाही बोलणार। तुटवडा जो आहे तो पडलेला आहे। अनेक ठिकाणी रांगा लागल्याचं पाहायला मिळते। आजची ही ताजी घटना आहे। आनंदनगरचे एक गॅस एजन्सी आहे। त्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी काही ग्राहक जे आहेत ते विचारपूस करण्याकरिता गेले असताना त्यांना उद्धट प्रकारची वागणूक जी आहे तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। एक कर्मचाऱ्याला जेव्हा ग्राहकाने विचारपूस केली तेव्हा त्याने हिंदीमधून त्याला उत्तर दिलं आणि त्या ठिकाणून या वादाची प्राथमिकता सुरुवात जी आहे ती झालेली आहे। त्यानंतर संतप्त ग्राहकाने जे आहे ते एजन्सीच्या आतमध्ये जात देखील काही इतर कर्मचाऱ्यांना चौकशी केली, त्यांना विचारपूस केली, परंतु त्याला अपेक्षित उत्तर जे आहे ते न मिळाल्याने तो संतप्त झाला आणि त्यानंतरच अखेरीस या वादाला जी आहे ती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती झाली होती। आपण ह्या व्हिडिओमध्ये थेट प्रत्यक्षात पाहू शकतो जो ग्राहक आहे तो तिथल्या 3 कर्मचाऱ्यांसोबत वाद घालताना आपल्याला दिसत असेल। त्यामधील एक जो व्यक्ती आहे तो परप्रांतीय आहे आणि तो त्याच्यासोबत हिंदीमध्ये वाद घालताना दिसतो। दुसरी एक तरुणी आहे ती देखील त्याच्यासोबत वाद घालते आणि हा वाद मोठ्या प्रमाणात शिगेला पोहोचला आणि या वादाच्या रूपात अखेरीस हिंदी मराठी भाषिक जे आहे ते वादावरती येऊन पोहोचलेलं आहे। मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलेल, जे करायचं ते करा, सरकारला तक्रार करा, वरिष्ठांना तक्रार करा असं देखील ती तरुणी या ग्राहकाला थेटपणे बजावताना दिसत आहे। त्याच ठाण्यामध्ये या घटनेवरून निषेध व्यक्त करण्यात येतो। तर मनसेपेक्षा त्या गॅस एजन्सीमध्ये जायचं जाऊन धडकणार आहे आणि काय नेमकं आता पुढे या वादाचं रूपांतर होत आहे गॅस एजन्सीचं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद शुभम ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। काय बोलला तुम्ही? तो शब्द बोला पहिला। ते नाही, ते काय बोलताय? तो मराठी नाही बोलणार, तुला काय करायचं?